गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पाहिलं का तुम्ही कसं चिमण्यांचा आवाज येत होता, जगदंब जगदंब. आमच्याकडे ना खूप चिमण्या असतात आणि खूप भांडणं करतात एकमेकांसोबत. ह्या चिमण्यांचा आवाजपर्यंत सकाळ सकाळ खूपच सुंदर असा वाटतो. आणि अनुताईंना आमच्या आजारी आहेत अनुताई. तर अशा प्रकारे काय आले आणि तुला काहीच नाही आलं. आणवीला काय आले माहिती का फ्रेंड्स? हे पाहे असं आले आणवीला. अन्वीला ना रात्री खूप ताप आलता, खूप 102 ताप होता अन्वीचा. आता जरा बरं आहे सकाळ सकाळी अन्वीला. तर अशी आहे आमची संडेची मॉर्निंग. बरं आहे ना आता अन्वी? प्लीज मी जाऊ शकते का? म्हणजे अन्वीला जायचं तरी पण कथ्थकच्या क्लासला ना, ट्युशनला जायचं, फक्त कथ्थकच्या क्लासला मात्र तिला जायची परीक्षा. परंतु एक्झर्शन होईन, पुन्हा ताप येईल तर नको नको. अरे नाही. तर हे पहा फ्रेंड्स, काल एसीवाले आलते ना, त्यांनी बेडवरती चादर टाकली होती, तर धुवून टाकली. आणि आपलं मिनी गार्डन हे पहा अशा प्रकारे उगवत आहे, पाहू शकता तुम्ही. आता मी काल ना पुन्हा एकदा कारल्याच्या आणि कुठल्या कुठल्या सीड्स आणलेल्या आहेत, तर त्या याच्यामध्ये अशा टोचलेल्या आहेत. तर याच्यामध्ये अजून काही टाकलेलं नाही आहे मी ह्या कुंडीमध्ये. ही आपली घरातली कुंडी आहे, परंतु याच्यामध्ये मी काही टाकलेलं नाही अजून. आपली तुलसी मैया पाहू शकता, राधे 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 राधे. आणि हे पहा अशा प्रकारे मस्तपैकी सुरेश दादा उगवलेले आहेत. आणि मी शिल्लक राहिली चपाती अशी साठवून ठेवते, कडक होते, मग ते कुत्र्याने किंवा काहीला टाकायचे. आणि हे आपलं पाहू शकता गुड मॉर्निंग फ्लावर कसं आहे, काय म्हणते, गुड मॉर्निंग म्हणते. आणि हा आपला नमकीन उगवायलाच तयार नाही आहे, काय त्याला झाले काय माहिती. आणि अशा प्रकारे आपला हरभरा आहे. आणि अशा प्रकारे आपलं ब्रह्मकमळ आहे. यावर्षी यंदा त्याला फुल येईल असं वाटतंय. तर अशा प्रकारे आहे मग आपलं मिनी गार्डन एकंदरीत. तर फ्रेंड्स, आता त्या चिमण्या आहेत ना, इकडे आल्यात, ह्या इकडे, आता इकडे अशा करतात. करतात. तर आपले असे दूध तापलेले आहेत फ्रेंड्स, हे पहा, असं एक दूध तापलेलं आहे. ओ थोडक्यात होतो जाता जाता वाळाचं. तर हे एक दूध आहे आपलं. आणि आता हे पण झिप्टोवरून आता ब्रेकफास्टसाठी संडे स्पेशल आपला काय ब्रेकफास्ट असणार आहे, आय विल शेअर विथ यू गाईज. तर आता आहे हा गरम मसाला, पाहू शकता. गरम मसाला त्या दिवशी बिर्याणी करताना त्यात म्हणत होतो थोडा गरम मसाला टाका, परंतु आपल्याकडे नव्हता, मग नाही टाकला, तरी पण बिर्याणी मात्र झकास झाली. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. आणि सगळी कमाल मातीच्या भांड्याची होती. आपला तांदूळ एवढा सुंदर शिजला होता ना त्या बिर्याणीचा, खरंच म्हणजे खरंच अमेझिंग झाली ती बिर्याणी. हो, अन्वीला तर अजून तो टेस्ट आहे. आणि चिमण्या का कालवा करतायत काय माहिती. आणि हे पहा, मी रेडीमेड ना अशी कोकोनट चना चटणी मागवलेली आहे झेप्टोवरून. काही नाही, फक्त मिक्स करायची. आता ह्याला पाहते काय याच्यामध्ये करायचं. आणि मूग दाल चिल्ल्याचं जे बॅटर असतं ना, ते मागवलेलं आहे मी. आयडीचं आपलं फ्रेश आहे मूग दाल चिल्ला बॅटर. आयडीचे प्रोडक्ट ना छान असतात, म्हणजे ट्रस्टेड असतात आय थिंक, म्हणून मी मागवते ते. आता एवढ्या चिल्ला तर आपल्याला 2-2च होतील त्याचे, पण काही हरकत नाही, ब्रेकफास्ट इज अ ब्रेकफास्ट. आणि इथे मागवलेलं आहे मी ब्रेड. मी संध्याकाळी भाजी चपाती नाही करणार आहे, तर माझा प्लॅन आहे ब्रेड करण्याचा. का तर मावशी येतील आणि पोळ्या करून जातील, तर काहीतरी भाजी मी दुपारी करेल. परंतु मग संध्याकाळी मी भाजी न करता फक्त सँडविच करण्याचा माझा प्लॅन आहे. आणि इथे आता मी नाश्त्याला करत आहे मूग दाल चिला. आणि त्या अशी आहे अन्वी, सुंदर सुंदर झिपऱ्या पुढे घेऊन. आणि अन्वीच्या ट्युशनच्या टीचर आहेत ना, अन्वीला एक डायलॉग मारतात. तर अन्वी काल मला त्याचा अर्थ विचारत होती. काय रे डायलॉग अन्वी? पुढचं पाठ आणि मागचं सपाट. हा, अन्वीचं कसं होतं अभ्यासाच्या बाबतीत, पुढचं पाठ होतं आणि मागचं सपाट होतं. तर आमच्या अन्वीना अभ्यासामध्ये ना खूप जास्त हुशार नाहीये, परंतु ऍक्टिव्हिटीमध्ये खूप जास्त हुशार आहे. तर काही हरकत नाही, कोणी कशामध्ये हुशार असतं, कोणी कशामध्ये हुशार असतं. इट्स ओके. ओके, तर चला, आमच्या अनुताईनं सुंदर सुंदर अशा ब्रश करणार आहे. आणि सुंदर असा ब्रश करून आता आमच्या अनुताई नाश्ता करणार आहे. तोपर्यंत मी अनुताईंना काय बनवते, चिला 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 चिला. चला. तर फ्रेंड्स, आता मी आहे ना इथे कोकोनटची जी आपली रेडीमेड चटणी मागवली होती त्याच्यामध्ये ना असं पाणी टाकून, त्यांनी सांगितलं थोडंसं लिक्विड ॲड करून आहे ना त्याच्यामध्ये हे करा. तर हे केलेलं आहे, हे बॅटर याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्याचं पहा असं बॅटर बनवलेलं आहे, जे मूग दाल चिल्ल्याचं रेडीमेड आपलं जे बॅटर आहे आयडीचं ते. आणि इथे मी आता तूप घेतलेलं आहे, तव्यावरती असं गरम करून घेतलेला आहे तवा, त्याच्यावरती जरासं तूप टाकलेलं आहे. आणि प्रत्येकी 2-2 मूग दाल चिल्ला इज इनफ फॉर अस. पाहू शकतो तुम्ही. सी दिस इज लुक लाईक
व्हेरी हेल्दी. याच्यामध्ये आपण ना थोडेसे कोरिएंडर पण टाकू शकतो, आय थिंक सो. तर टेस्ट ना अजून थोडीशी त्याला हे येईल, तर वाय नॉट. येस, वी कॅन डू इट. तर मी आता थोडीशी कोथिंबीर पण चिरून घेते, हो ना अन्वी? तर फ्रेंड्स, हे पहा, अशा प्रकारे मी आता याला तडका दिलेला आहे जिरे आणि मोहरीचा या चटणीला. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा चटका दिलेला आहे. वाव. आणि याच्यामध्ये थोडीशी कोरिएंडर मी ॲड केलेली आहे. तर मला असं वाटतं याच्यामध्ये आपण थोडं पाणी पण ॲड करू शकतो. तर असं पहा, जे रेडीमेड पीठ मागलं होतं आपण आयडीचं मूग दाल चिल्ल्याचं, तर त्याचं असं बॅटर झालेलं आहे. नाईस, नॉट बॅड. आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं कोरिएंडर लिव्ज थोडेसे ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये. अँड देन वी विल नाव मेक इट फॉर द चिलाज. आणि 2 चिलाज इज इनफ फॉर अस. आमच्या तिघांना 2 चिल्ले म्हणजे 6 जरी झाले तरी खूप झाले. असे काही चिल्ल्याचे आम्ही खूप फॅन नाही आहोत, पण थोडासा हेल्दी असो ब्रेकफास्ट मूग दाल चिल्ला. असे जर तुम्हाला मूग दाल चिल्ला बनवायचा असेल ना, तर मुगाची डाळ भिजत घालायची, थोडीशी उडीद डाळ आणि थोडेसे तांदूळ भिजत घालायचे. आणि सेम इडली बॅटरचं प्रोसेस असतं ते करू शकता, किंवा रात्रभर भिजत घालून सकाळी वाटून लगेच त्याचे मूग दाल चिल्ले बनवले तरी छान होतात. याच्यामध्ये फर्मेंटेशनसाठी काही इनो वगैरे तुम्ही किंचित ॲड करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर. जर नसेल वाटत तर काही हरकत नाही. आणि हा जो पॅन आहे ना, हा नॉनस्टिक पॅन आहे आणि याला पहा कुठेही काही झालेलं नाही आहे, म्हणजे याचं काही गेलेलं नाही आहे. तर असा हा नॉनस्टिकचा पॅन आहे. तर याचं आहे ना, जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंतच यूज करायचा, नंतर टाकून द्यायचा. तर काही गोष्टी आपण असतात ना ते चिकटतात पहा तव्याला, तर काहीसाठी आपल्याला नॉनस्टिक पॅन वापरणं हे गरजेचं असतं. तर त्यांची जर तुम्ही व्यवस्थित केअर घेतली तर त्याचं हे खालचं पण जाणार नाही आणि तुम्ही छान असं एन्जॉय पण करू शकता फूड. तर असा पहिला चिल्ला आपला झालेला आहे. तर असे आपण फटाफट चिल्ले बनवून घेऊयात आणि नाश्त्याचं एंड करूयात. नाहीतर दिवसभर मग नाश्त्याचं होतं, तर आपल्याला भाजी पण करायची आहे फटाफट. आज पटपट भाजी आवडून किचन आवरायचं आहे, का तर आपल्याला ना आषाढ स्पेशल तळण पण करायचं आहे आज. तर बघूयात, लेट सी. सानवीला आणलेला आहे नवीन टूथपेस्ट, तिचं संपली होती. तर हे आहे, दाखवा आणि तू कोणतं टूथपेस्ट यूज करते. तर अन्वीचे माझी संपली टूथपेस्ट आणि ही जपान ब्रँडची आहे. आणि अन्वीला आहे ना जपान फार आवडतं. अन्वीला जपानमध्ये जायचं आहे मोठी झाल्यावरती, म्हणून ती सगळं जपान ब्रँडचं यूज करते. मला जॅपनीज आणि कोरियन बोलता येते. अन्वीला जॅपनीज आणि कोरियन दोन्ही पण बोलता येते. तिचं ड्रीम आहे, तिला जपानला जायचं आहे किंवा कोरियाला जायचं आहे, असे तिचं ड्रीम आहे. त्याच्यामुळं ती जे काही वस्तू असतात ते तिथल्या यूज करते. तर त्याच्यामुळे अन्वी ना असं जॅपनीज वस्तू यूज करते. बघू, दाखवू कसली. हो, कसला ब्रश आहे. आणि याला एक छोटस हे पण आहे बघ. ते तर सगळ्याच ब्रशला असतं आय थिंक ना. नाही माझं नव्हतं. कितीतरी ब्रशला तुझ्या अन्वी तसला आहे, कितीतरी ब्रशला. आत्ताच रिसेंटच्या ब्रशला नव्हतं मला वाटतं. रिसेंटच्या ब्रशला नव्हतं. मी टूथपेस्ट फॉर चिल्ड्रन यूज करणार. अन्वीला आहे ना त्या साध्या आपल्या टूथपेस्ट आवडत नाहीत, का तर त्याच्यामध्ये टूथपेस्टमध्ये त्या मिंट असतं ना, म्हणून. माझ्या नाही येत त्याच्यात. माझ्या नाही येत तिला. मी पहिले घासायची नाही, माझा मूड पण कसं तरी होऊन जायचं. अन्वीला कधी आपली पेस्ट संपली कधीच नाही, नेवर एव्हर ती कधीच यूज करत नाही. आणि पिझ्झाची आहे. फ्रेंड्स, इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि अन्वीला असं लवकर गारवण्यासाठी मी याच्यामध्ये असं बाउलमध्ये चहा दिलेला आहे. आणि अन्वी चहा पिताना किती नाटकं करते बघायची का तुम्हाला? बघा. मला चहा नाही प्यायचा, मला चहा नाही आवडत. रेडी स्टेडी गेट सेट गो. आणि अन्वीचे ना आजारी आहे, तिला आहे ना ताप आलता, म्हणून मग तिला थोडासा अद्रक टाकून मी असा काढ्यासारखा चहा देते. त्यासाठी पाचती नाही तर ती चहा पित नाही, परंतु खूपच जबरदस्तीने पी, घसा बरा होतो. पी, त्यात अद्रक आहे. असला काय बावटपणा करायचा आहे. पटपट पिना गा अन्वी, किती वेळ लावती? गरमच प्यायचं असतं, गार पिऊन मग ते काय फायदा आहे त्याचा? आहे ना फ्रेंड्स, असं चहा पाचते जरा. फ्रेंड्स, अन्वीने काय केलं ना, असं बॉलला असं बांधलेलं आहे आणि मीच तिला असं बांधून दिलेलं आहे. आणि असे पाहू शकता, असं वरती असं बांधून दिलेलं आहे आणि खाली ते असे बॅटनी खेळत आहे. असं हे बॅट आणि बॉल मारते.
फ्रेंड्स आता संध्याकाळच्या डिनरला आहे ना, दुपारी हे चपात्या होत्या आणि दुपारच्या लंचला आहे ना अशी थोडीशी पनीर टिक्का भाजी आणली होती आमच्या शेजारच्या हॉटेलमधून. तर ती तशीच आहे, म्हणजे ती अजून संपलेली नाही आहे. तर ती अर्धी अशी भाजी तुम्ही पाहू शकता. दुपारच्या लंचसाठी आणली होती. पनीर टिक्का आहे ती तशीच आहे, परंतु मम्मी जेवणाला आहे ना अशी सँडविच बनवते आता डिनरला. तर मी कशा प्रकारे सँडविच करते ना ते तुम्हाला सांगते. इथे मी आहे ना एक कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि लिंबू पिळून अशी चटणी बनवलेली आहे, हिरवी चटणी. तुम्ही याच्यामध्ये पुदिना पण टाकू शकता, तर मी नाही टाकलेला. आणि याच्यामध्ये अशी ती ग्रीन चटणी, अशी ब्राऊन ब्रेड आहे आपला ब्रिटानिया झिरो होल व्हीट झिरो मैदावाला. तर अशी ग्रीन चटणी एका ब्रेडला लावून घेतलेली आहे. एका साईडला असे ना हे लावलेलं आहे, सॉस लावलेला आहे, अगदी थोडासा लावलेला आहे. व्हेजिटेबल्समध्ये काकडी घेतलेली आहे, कॅप्सिकम आहे, त्यानंतर इथे पनीर आहे, इथे बटाटे आहेत ना असे चिरून घेतले होते आणि मीठ टाकून त्याला उकडलेले आहे पाण्यामध्ये. कांदा घेतलेला आहे, चीज आहे आणि टोमॅटो आहे. आणि इथे अशा प्रकारे बटर आहे. तर तुम्ही तूपही यूज करू शकता. आणि नॉनस्टिक पॅन आहे. आपल्याकडचं जे सँडविच मेकर होतं ना ते खराब झालेलं आहे, तर ते नाही आहे, म्हणून मग एवढ्यात मी काही घेतलेलंच नाही आहे ते नवीन. लागते का? लागलं. तर इथे अशा प्रकारे बटर आहे. ते हे बटर मला ना फ्री मिळाले झेप्टोवरून, तर त्याच्यामुळे मी घेतलं, अदरवाईज मी तुपच लावते. आणि असे थोडेसे चिली फ्लेक्स आहे आणि ऑरेगॅनो आहे. आता अन्वी गेलेली आहे खाली, तर मग त्याच्या आधी मी करून घेते, नाही तर अन्वी आली ना हे करू देणार नाही आणि खेळ करण, म्हणून मी पटापट करून घेते सँडविच आणि लावून घेते. तर हे पाहू शकता असं लावलेलं आहे. याच्यावरती असं एक एक बटाटा टाकायचा, असं याच्यावरती एक एक बटाटा टाकायचा आणि असे टोमॅटो वगैरे टाकायचे छान. आता हे टोमॅटो ना तुम्हाला असे कच्चे वगैरे काही हे व्हेजिटेबल्स आवडत नसतील ना, तुम्ही थोडेसे सॉते करून घेतले तेलामध्ये आणि नंतर याच्यामध्ये असे जस्ट तुम्ही असे टाकले तरीही खूप सुंदर आणि छान लागतात ते. तर अशा प्रकारे सँडविच आहे आपलं. हे आता मी बनवत आहे. तर थोडं थोडं पनीर पण आपण त्याच्यावरती टाकूयात. हे पनीर ना मी घरी बनवलेलं आहे. आजकाल भेसळयुक्त पनीर आपण पाहतो, त्याच्याऐवजी आपण आहे ना घरच्या घरी, आता बरेचसे लोक आहेत ना घरीच पनीर बनवायला लागलेत. कोणीही विकत आणायला जात नाही पनीर आजकाल. त्याच्यामुळे मी पण आहे ना शक्यतो घरीच पनीर बनवते, बाहेरचं आणतच नाही, म्हणजे विकतच पनीर. आता एवढं आपण त्या पनीरबद्दल ऐकलेलं आहे की इच्छाच होत नाही बाहेरचं पनीर खाण्याची. असं चीज मात्र मला आहे ना आवडतं, आणि मला सँडविच फक्त चीजमुळेच आवडतं, दॅट्स वाय. आणि याच्यावरती थोडेसे आहेत ना, तर हे पहा सिंपल साधं प्रकारे आपलं सँडविच तयार. असं थोडंसं ऑरेगॅनो टाकायचं, अशा प्रकारे पाहू शकतो. थोडे थोडे चिली फ्लेक्स, हे ग्रीन चटणी लावलेलं असं याच्यावरती टाकायचं. आता हा ब्रेड आहे ना तुटला का, मला शंका येते. याच्यावरची डेट नाही पाहिली ॲक्च्युली, याच्यावरती डेट काय आहे. तर याच्यावरती डेट आहे, ब्रेड का तुटला, ब्रेड तुटायला तर नाही पाहिजे का, तर मी सकाळीच मागवलेलं आहे. 21/7 याच्यावरती डेट आहे. थांबा मी पाहून येते फ्रेंड्स, आज किती तारीख आहे मलाच माहीत नाही. तर काही नाही प्रॉब्लेम, आज मंगळवारी 21 तारीख आहे, पण ब्रेड तुटला का म्हणून मला थोडी शंका आली. काही नाही, ताजा आहे. याच्यावरती काहीतरी टाकायचं राहिलं आय थिंक सो. याच्यामध्ये काही नाही पडलं, थोडीशी शिमला मिरची आय थिंक कमी पडली याच्यावरती. आणि आपला तवा पण छान असा गरम झालेला आहे. तर चला करूयात मग याच्यावरती आता असे दाबून घ्यायचे आणि थोडंसं आता बटर लावते याला. सँडविच मेकरमध्ये अतिशय छान होतात बरं का सँडविच. मला असं तव्यावरती करायला आवडत नाहीत. माझ्या एका फ्रेंडला कॉल पण केला, पण ती पण म्हणली मी तर तवेपेही करते उतर. म्हणलं चला आता व्हाय नॉट, आय एम ऑल्सो डुईंग इन तवा सँडविच. असं बटर लावलेला भाग आहे ना असं खाली टाकायचा. तर हे उचलता येईल का मला एका हाताने. हां, असं जे बटर लावलेला भाग आहे ना तो असा खाली टाकायचा.
ठीक आहे, जाऊ द्या, चला सोडते. टिकण्यापेक्षा शेवटी ते तुटलंच. तर अशा प्रकारे तयार राहील आपलं संध्याकाळचा डिनर टाईम. आता अन्वीला दिलेला आहे डिनरला छान अशी प्रकारची सँडविच बनवून, आणि अन्वी कापण्या पण खात आहे. आणि कापण्या खा आणि मला सांग कसे बनलेत अन्वी. खूप छान. आणि सँडविच खा ना आता. मला बटर नाही आवडत तेवढं. खा, गरम आहे, हळूच खा. आणि खूप दिवसातून सँडविच केलेलं आहे, त्याच्यामुळे अन्वी आता आपल्याला सांगेल टेस्ट करून कसं लागतंय. बरं खा. खाल्लं. छान. तुला काय आवडलं त्यातली टेस्ट, काय आवडली सँडविच मधली. ओरिगानो, चिली फ्लेक्स, चीज, कोरिअँडर, टमाटो. हे आपलं व्हेज ग्रिल सँडविच आहे फ्रेंड्स. हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं. खूपच सुंदर असं तुम्ही घरी प्रयत्न करा आणि बनवा. आणि हिरवी चटणी लावून बनवा तर खूपच छान आपलं बॉम्बे तसलं ते असतं ना सँडविच, बॉम्बे सँडविच त्याच्यासारखं बनवलेलं आहे. क्रिस्पी झाले, पाहू शकता तुम्ही किती. गोल्डन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.